मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सारंग उठाना, सीमाबाई आल्यात. पारू मला हलवून जाग करीत होती. साखर झोप चाळवल्याने मी एकदमच वैतागलो. पण सीमा आले म्हटल्यावर डोळे उघडले. पारू नुकतीच नाहून फ्रेश होऊन केस मोकळे व ओले सोडून उभी होती. मी पूर्ण घायाळ. तिला तशीच जवळ ओढली आणि ओठांवरती ओठ टेकले. पण मला दूर लोटीत म्हणाली, मी बोलली ना सीमाबाई खाली बसलेत म्हणून. तिला अलगद सोडून मी कपडे व्यवस्थित केले आणि पायऱ्या उतरलो. हाय चंद्रा, गुड मॉर्निंग. मॉर्निंग सीमा. आज एकदम सकाळी सकाळी. म्हटलं तुमची हनीमूनची रात्र काही लवकर संपायची नाही. अरे 9 वाजलेत. काय म्हणतेस काय? भिंतीवरच्या घड्याळाने किणकिणत साक्ष दिली. मी एकटा राहत असताना पण कधी इतका वेळ झोपत नसे. अरे तुझ्याकडे मस्त काम आलंय अजितेमचं. वाईल्ड बीच म्हणून एका हॉलिडे रिसॉर्टचं लिफलेट बनवायचंय. मग? अरे स्टील्स घ्यायचं काम तुझ्यावर. इंटरेस्टिंग. कधी करायचंय? अरे चंद्रा, क्लायंटला फार अर्जंटली करून हवंय. आज तरी जायलाच हवंय बघ. सीमा अगं कालच आमचं लग्न. माहितीये रे, पण छान आयडिया आहे. फोटोग्राफी झाली की तुम्ही दोघांनी हनीमून वाईल्ड बीच रिसॉर्टवरच साजरा करायचा. पारू बिचारी नुसतीच केस कोरडे करीत आमच्या समोर उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती. काय पारू, हनीमूनला जायचं का आज? म्हणजे? अगं लग्न झाल्यावर नवरा बायको फिरायला जातात ना, मज्जा करायला. सीमाने हसून विचारलं. असा? मला नाही माहित. सीमा आहे कुठे हा वाईल्ड बीच ग? अलिबाग जवळ. नागावच्या रस्त्यावरती मस्त स्पॉट आहे म्हणे. पण आता पणबीन काही नको रे. पारूच्या स्टील फोटोग्राफीचा मुहूर्त करूया आज. 3 ड्रेसेस डिझाईन केलेत मी खास तिच्यासाठी. बाई चहा करू का? सारंगचा पण करायचा आहे. चालेल, पण पारू आजपासूनच तुझ्या मॉडेलिंगला सुरुवात. म्हणजे? तोंडाचा चंबू करून पारू म्हणजे फार गोड म्हणते. पारू, चंद्रा तुझे निरनिराळ्या ड्रेसमध्ये फोटो काढेल. मग आम्ही परत येऊ आणि तुम्ही दोघांनी हॉटेलमध्ये राहून मज्जा करायची 3-4 दिवस. चहा घेऊन आणि आम्हाला तयार व्हायला सांगून सीमा निघून गेली. कप बशा विसळायला पारू सिंगजवळ उभी होती. तिच्या नुकत्याच नाहिलेल्या केसांतून नाक घुसळीत मी तिला जवळ घेतलं. हा काय सारंग, शी, तोंड पण नाही धुवला तुम्ही. माझ्यावरती डोळे वटारीत दूर सरत ती म्हणाली. तरीही मी मिठी सोडली नाही. काल रात्रीच्या पराभवामुळे आता मी जास्तच चेतलो होतो. काहीशी चिडून तिने माझा हात झटकला आणि हातातला कप सिंकमध्ये पडून फुटला. बघा सारंग, काय झाला? सांगित होते ना मी. जाऊ दे ग, चिडतेस का एवढी? मी तिला अलगद सोडलं आणि म्हटलं, कप फुटला तर फुटला. नाही, पण पहिल्यांदा चहा केला आणि कप फुटला. बरा नाही हा लक्षण. छे ग, तसं काही नाही. खराच सांगते मी. शुकून वाईट हा. आज काहीतरी काम होणार नाही. तिची समजूत काढून तिला कशीबशी तयार केली. माझी सर्व इक्विपमेंट स्टँड्स, शॅडोज, फिल्टर्स, अम्ब्रेलाज, रिफ्लेक्टर्स आणि निकॉस C3000 विथ टेलिस्कोप अँड वाईड स्क्रीन लेन्सेस बरोबर घेऊन जाण्याच्या तयारीत राहिलो. पारू अजूनही तिच्या लाल नऊवारी साडीतच नटून थटून बसली होती. कपड्यांची बॅगही बरोबर. अजितेम आणि सीमा त्यांच्या लाल मारुती व्हॅनमधून आम्हाला पिकअप करायला आले. सामान मागच्या बाजूला ठेवून मी पाठीमागच्या सीटवर पारूजवळ बसायला गेलो. तेवढ्यात अजितेम म्हणाला, पारू, तुझा नवरा माझ्याजवळ बसला तर चालेल ना ग तुला? पारू लाजली. हा हा, चालेल ना. ए चंद्रा, त्या बायकांच्या गप्पा मस्तपैकी रंगू देत. निघायच्या आधी थोडी थोडी मारूया. अंगठा वर करीत अजितेमने पायाशी ठेवलेली बॅग उघडली. एवढ्या सकाळी विस्की? नको रे अजितेम, गाडी चालवायची तुला. अरे काही होत नाही. अलिबागपर्यंत तर लांबचा प्रवास आहे. 2 पेग पोटात असले की बरं वाटेल. सकाळी 11 वाजता प्रथमच मी विस्की प्यायलो असेन. प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये रॉयल चॅलेंज आणि थर्मासमधलं पाणी ओतून आम्ही चिअर्स केलं.
पारू आणि सीमा थर्मासमधली कॉफी पीत बसल्या. 10 मिनिटांतच 2 पेग पट्टापट मारून अजितेमने गाडी भरधाव सोडली. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. पारू आणि सीमा मज्जेमध्ये गप्पा मारीत होत्या. त्या दोघींची आता चांगलीच गट्टी जमलेली पाहून मला बरं वाटलं. पण अजितेमची नजर समोरच्या आरशातून पारूच्या गच्च आवळून चोळीत बांधलेल्या उरोजांवरती जात होती, हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. सीमाने बरोबर सँडविचेस, फरसाण वगैरे खायला घेतलं होतं. चौघांनीही खाण्यावरती ताव मारला आणि प्रवास मज्जेत होऊ लागला. व्हीलचा आस्वाद घेत मी व अजितेम बिझनेसच्या गप्पा मारीत होतो, तर मधूनच सीमा पारूला मॉडेलिंगबद्दल माहिती देत असल्याचं कानांवरती पडत होतं. पारू मुंबईपासून विशेष लांब गेलेली नसल्यामुळे मध्ये मध्ये वाशी, पनवेल, वडखळ वगैरे जागांची माहिती देणं चालू होतं. अलिबागच्या आधी शेरे पंजाबमध्ये आम्ही मस्तपैकी जेवण उरकलं. पारूचं खाणं चांगलं मजबूत होतं. चिकन, पराठे, पुलाव, करी सगळं मस्तपैकी हाणत होती ती. वाईल्ड बीच रिसॉर्टला पोहोचेपर्यंत 3 वाजले. अजून रिसॉर्टचं काम पूर्ण झालं नव्हतं. कॉटेजेस आणि रेस्टॉरंट रेडी होतं, पण इस्टेट डेव्हलपमेंट अजूनही चालू होती. लँडस्केपिंग, रॉक गार्डन, फाउंटन्स वगैरे बसवणं चाललेलं होतं. तिथं पोहोचल्यावरती त्या आल्हाददायक वातावरणात आम्हाला खूप बरं वाटलं. पारू तर खूपच खुशीत होती. इतक्या पॉश हॉलिडे रिसॉर्टमध्ये ती कधी आलीच नव्हती. मॅनेजर शहांसोबत चहा घेताना आम्ही साधारण काय काय हायलाईट करायचंय, फोटो सेशनसाठी कुठले स्पॉट चांगले आहेत, ह्यावरती चर्चा केली. सीमा आणि पारू आपापल्या कॉटेजेसमध्ये आराम करायला गेल्या आणि मी व अजितेम लोकेशन सिलेक्ट करायला म्हणून बाहेर पडलो. वाईल्ड बीचचं कंपाऊंड ओलांडलं की समोरच अलिबागचा सुंदर समुद्रकिनारा दिसायचा. वाळूचं लांब लचक मैदान, मध्ये मध्ये खडकांच्या वेड्या वाकड्या रांगा, नारळी पोफळीची झाडं, लांबवर दिसणारे डोंगर व बेटं, एकंदर लोकेशन फारच सिनिक वाटली. क्लायंटच्या इंटरेस्टप्रमाणे बीचवरचे लाँग शॉट्स, काही क्लोजअप्स, गार्डनमधल्या तयार असलेल्या भागावरचे लँडस्केपिंगचे शॉट्स, रेस्टॉरंट, रिसेप्शन कॉटेजेस वगैरेंचे लाँग शॉट्स, कॉटेजेसच्या आतल्या सोयी दाखवणारे क्लोजअप्स, इनडोअर लाइटिंग इफेक्ट्स वगैरे काय काय करायचं ह्याची परफेक्ट आयडिया डोक्यात घेऊन आम्ही कॉटेजवरती परतलो. तर पारूला ऑलरेडी सीमाने तिच्या खास डिझाईन केलेल्या कोयनीच्या ड्रेसमध्ये सजवायला सुरुवात केली होती. वाव सीमा, शी लुक्स फॅब्युलस. पारूच्या लोकट चोळीच्या आणि तंग बसलेल्या लुगड्यातून उतू जाणाऱ्या सौंदर्याकडे निरखीत अजितेम म्हणाला, इजंट इट चंद्रा? हो पारू, हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय. सीमा, आर यू रेडी विथ द मेकअप? तो पण मलाच करायला लागणार आहे, कारण बोरसेला यायला वेळ नव्हता ना. नाक उडवीत सीमा म्हणाली, ओके, शॉट इज रेडी. पारू, आता अजिबात हलू नकोस. बघ, मान तशीच ठेव तिरकी. हां हां, नाव जस्ट ओ, फक्त ह्या लेन्सकडे बघ. अगं तसं नाही, जरा. पारू प्लीज. मी फारच इम्पेशंट झालो होतो. पारू ही बिचारी कितीतरी वेळ त्याच पोजमध्ये उभी राहून राहून कंटाळली होती. पुन्हा जवळ जाऊन मी पारूला समजावलं. आता मात्र ती वैतागली. आईला सारंग, काय चालवलंय तुम्ही? आपल्याला नाही जमायचं आहे, मी आधीच सांगितलेला. तोंडातली जळकी सिगारेट काढून वाळूवरती विझवत मी तिला म्हटलं, नाही पारू, जमेल तुला. हा, फक्त आता एकदाच प्लीज. मग मी तुला नाही त्रास देणार हो, पण शॉट चांगला यायला पाहिजे ना. सारंग, तुमच्यासमोर काय पण कपडे घालायला लाज वाटत नाही, पण ही चोली बघा, सगळं दाखवते ना. मला नाही आवरत असले कपडे घालायला. ते साहेब पण सारखे माझ्या छातीकडे बघतात. पारू माझ्या जवळ येत कुजबुजत्या स्वरात म्हणाली, मला कल्पना आहे पारू, पण काय आहे, तू एवढी सुंदर आहेस ना, म्हणून तर मला तुला इतकी मोठी मॉडेल बनवायची की सगळं जग तुझ्याकडे पाहत राहिलं पाहिजे. ही फक्त तर सुरुवात आहे पारू, सुरुवात. मी नीट समजावलं आणि पुन्हा कॅमेऱ्याच्या मागे येऊन उभा राहिलो. अजितेमची नजर सतत पारूच्या छातीवरती खिळलेली पाहून मलाही रागच आला. पण सीमा शेजारी उभी असल्यामुळे मी काहीही बोललो नाही. 15-20 मिनिटांच्या पेशन्स आणि ॲडजस्टमेंट्स नंतर पारूने मला हवी तशी दिलखेचक पोज दिली आणि मग आणखी 4-5 पोझेसमध्ये तिच्याकडून मी शॉट्स घेतले.
फॅन्टॅस्टिक पारू, तिला जवळ घेत सीमा म्हणाली. खरंच माझ्या ड्रेसमध्ये तुझी बॉडी फारच खुलून दिसते. आता बास झाला ना सीमाबाई? निश्वास सोडत पारूने विचारलं. हो, आता तू रेस्ट घे जरा वेळ. बाकीचे शॉर्ट्स आपण दुसऱ्या ड्रेसमध्ये घेऊया. चल, असं म्हणत सीमा पारूला कॉटेजमध्ये घेऊन गेली. बीचवरचं सामान मी आणि अजितेमने उचलून परत रिसॉर्टच्या गार्डनमध्ये आणलं. पारूची तयारी होईपर्यंत ब्लँक शॉर्ट्स मी धडाधड घेऊन टाकले. लाँग शॉर्ट्स गार्डनचे वेल डेव्हलप्ड प्लॉटवरचे शॉर्ट्स झाले. एव्हाना संध्याकाळचे 6 वाजले होते. आता रात्री 2 शॉर्ट्स वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रेस्टॉरंट आणि कॉटेजच्या इंटिरियरमध्ये घ्यायचे होते. सीमाने डिझाईन केलेली बरमुडा शॉर्ट आणि लुजर शर्ट घालून पारू तयार झाली. प्रथमच असे आखूड कपडे घातल्यामुळे ती साहजिकच फार अंग चोरून उभी होती. सीमाने तिचे केस मोकळे सोडून डोक्यावरती स्ट्रॉ हॅट घातली होती. रेस्टॉरंटमध्ये सीमा अजितेबरोबर बसून ड्रिंक एन्जॉय करताना शॉट घ्यायचा ठरला. टेबल, खुर्च्या, डिशेस, ड्रिंकचे ग्लासेस, लाइटिंग हे सगळं ॲडजस्ट करून मी तिघांनाही बसून मस्त कंपोजिशन तयार केलं. रंगसंगतीचा उत्तम इफेक्ट येत असलेला पाहून मी वेगवेगळ्या अँगल्सनी शॉट्स घेतले. ह्यावेळी मात्र पारूला उघडून उभी न केल्याने खुर्चीत बसून ती बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती. शॉट्स ओके होताच मी पारूजवळ आलो. वा पारू, छानच शॉट्स दिलास हं. माझ्या कौतुकाने सुखावत पारूने विचारलं. आता जाऊन हा ड्रेस बदलू का? असू दे ना, छान दिसतेस तू ह्या वेशात. मी पावती दिली. नको ना, मला लाज वाटते. पाय सगळे उघडे राहतात ना. पण सीमा आणि अजितेमनेही आग्रह केल्यामुळे ती बसली. 2 शॉट्स मनासारखे झाल्याने मी खुशीत व्हील्स पेटवली आणि पारू जवळच्या खुर्चीत बसलो. अजितेमने सगळ्यांसाठी बियर आणि स्नॅक्स मागवले. नाही नाही, मी ना घेणार, पारू ठामपणे म्हणाली. हे बघू, तू असं कर, फक्त कंपनी म्हणून एक सिप मार. पुष्कळ आढेवेढे घेऊन पारूने अखेर बियरचा एक घोट सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतला. लय सैल आणि मस्त वाटलं ह्या फ्रॉकमध्ये. तिच्यासाठी मी खास आणलेल्या गुलाबी रंगाच्या नाईट गाऊनमध्ये पारू माझ्यासमोर उभी होती. जेवणखाणं आटोपून आम्ही दोघे आमच्या कॉटेजमध्ये आलो होतो आणि पारूने आंघोळ आटोपून ती नायलॉनची झिरझिरीत नाईटी घातली होती. दिवसभराच्या प्रवासाने, श्रमाने आणि बियरच्या मस्त धुंदीने मी एकदम रिलॅक्स झालो होतो. बेडवर मीही लुंगी आणि कुर्ता घालून उशीवरती डोकं टेकून पहुडलो होतो. पारू जवळ आली. तिच्या अंगाला आता अजिबात माशांचा आवाज येत नव्हता. साबणाच्या फेसाचा मस्त धुंद सुवास तिच्या गलित गात्रांमध्ये दरवळत होता. तिला बेडवरती बसून जवळ घेत मी म्हटलं, पारू, ह्याला फ्रॉक नाही, नाईटी म्हणायचं. नाईट म्हणजे रात्र आणि रात्री घालायच्या पोशाखाला नाईट गाऊन किंवा नाईटी म्हणतात. माझ्या छातीवरती आपलं मस्तक विसावीत ती म्हणाली. सारंग, मला जमेल का हे मॉडेलिंग? हो हो, का नाही? अगं आज तर तू खूप छान शॉट्स दिलेस. सुरुवातीला असं व्हायचंच. तुझ्यात तर जातिवंत कला भिनलेली आहे. देवानेही गोजिर रूप तुला बहाल केलंय, ते व्यवस्थितपणे जतन केलंस तर काय अशक्य आहे? मला तुमच्यासारखं बोलता पण येत नाही. मी तिची हनुवटी वर उचलली आणि तिच्या मेकअप शिवायही नैसर्गिकपणे गुलबट दिसणाऱ्या ओठांचा ताबा घेतला. तिच्या धुंद उन्मादक गंधाने मी लगेच एक्साइट झालो. पण कालचा प्रसंग आठवून मी स्वतःला सावरलं. आज आपण अगदी सावकाशपणे पारूला फुलवायला हवं असा विचार करून तिला कुरवळताना मी हळूहळू तिच्याशी बोलत राहिलो. पारू, आता आपण तुला मॉडेल बनवण्याच्या दृष्टीने तयारी करायला हवी. म्हणजे तुझं हे शरीर आहे तितकं सुडौल आणि बारीक राहण्यासाठी उद्यापासून आपण सकाळी जॉगिंग करूया. म्हणजे काय असतं सारंग? पारू, मोकळ्या हवेत समुद्र किनाऱ्यावर किंवा मैदानात सकाळी लवकर उठून धावायचं. कशाला? म्हणजे शरीराला व्यायाम होतो. त्यानं काय होणार? त्यामुळे तू आहेस तशी बारीक आणि स्लिम राहशील. दुसरी गोष्ट म्हणजे डायटिंग. सारंग, मला काय पण कळत नाही तुमचं इंग्लिश. डायटिंग म्हणजे खाण्यापिण्यावरती निर्बंध. उद्यापासून आपण रोज ठराविक वस्तूच खायच्या प्यायच्या. कोणच्या? काय काय खायचं नाही ते आधी सांगतो. भात, तेलकट पदार्थ, गोड पदार्थ, मांस, मच्छी वगैरे. मग खायचं काय? उकडलेल्या भाज्या, तूप न लावलेली चपाती,
कच्ची फळं, भाज्या, मीठ मसाला, तेल न घालता. शी, मग काय टेस्ट लागणार? इलाज नाही पारू. म्हणजे बांगडे, पापलेट, कोळंबी काय बी नाही? नाही. कालवण नाहीतर तळलेली सुकी मच्छी? अजिबात नाही. तर मग मला उपाशीच मारणार आहात तुम्ही. चहा पण बिनसाखरेचा. बाय माझे. एवढं कडक उपास करून काय होणार? त्यामुळे तुझं वजन कमी होईल आणि तू आणखीनच छान दिसशील. बापरे, सारंग लय कठीणच हाय बघा हे. मग मॉडेल व्हायचं तर व्यायाम आणि डायटिंग आलंच बघ. आणि प्रेम